नमस्कार मित्रांनो. जुन्या काळामध्ये एकदम दुष्काळाचा काळ होता. त्यावेळेस कुठल्याही प्रकारचे दवाखाने हे लोकांना त्यांचे इलाज करायला भेटत नव्हते किंवा त्यावेळेस दवाखाने उपलब्ध एवढ्या प्रमाणामध्ये नव्हते, की जे आज प्रत्येक जर काही झालं, डिलिव्हरी करायची झाली तर पहिले घरामध्ये करत होते. पण आता प्रत्येक काही गोष्ट थोडी जरी झाली, तरी सुद्धा आता दवाखान्याला लोकं जात आहेत. पण जुने जे माणसं आहेत, आता ह्या आजीला आयुर्वेदिक आजी म्हणून सगळं गाव पहिलं ओळखत होतं आणि या आजीनं पहिल्यापासून बरेच असे इलाज केलेत, ज्या इलाजामध्ये प्रत्येक गोष्टीवर इलाज तिच्याकडं आहे. नेमका तो इलाज काय होता आणि असे आयुर्वेदिक काय औषध आहेत, ते सगळं आपण आज या आजीकडून जाणून घेणार आहोत. तुम्ही सुद्धा ऐका, तुम्हाला बी जे जुने जे औषध आहेत, ते तुम्हाला पण माहिती पडतील. नमस्कार आजी. नमस्कार. पहिले समजा काही आता थोडंफार लागलं, तर त्याला काय लावत होता तुम्ही? चटणी, हळद. होत होतं का त्याने कमी? आणि समजा एखाद्याला तोंडातलं आलंय, मूळव्याध आहे, मूळव्याधाला काय इलाज आहे? एकड लावायचं, खाजवायचं, एकड लावायचं, वाटर बारीक हा. दबत होत. हा. आणि तोंडातलं आलं दबडीचा पाला खायचा, काळा काळा बाका. एकंड काय असते? एकड असते दुकानात. कसला कलर? या ह्याच्यावर चटणीवर अद्रक घेऊन त्यानं काय होते? कमी होते. हा. म्हणजे कसं लावायचं ते, एकड काय लावल्यावर करायचं? वाटायचं, बारी बोकडी करायची, बसवायची खाजवून. हा. बरोबर. आणि तोंडातलं आल्यावर? तोंडातलं आले ते काळा माका पिवळे फुलाचे, हा. ते दगडीचा पाला खायचा. हा. ते रोज राहते. तुला काय आजार झाला होता? मला का हा. मला ताप अंगात मोडली होती. हा. मग औषधे केले. हं. जो जायचा उरला ते दोनदा दवाखान्यात नेलं. केव्हा झाला होता तुला ताप? केव्हा मरली होती? त्या किती दुष्काळीत मग दुसऱ्या दवाखाना होता का? कसला दवाखाना पडत होता. हा. कुठे इतका दवाखाना होता. दवाखाना सुद्धा नव्हता. हा. पुन्हा इथंच नीट झाले, पुन्हा उलटी साडा झाल्यावर गेलो दवाखान्यात. इतका दवाखाना येत आहे. पाहुणा वारलाय ना म्हणजे जनावरा. हा. सडाच वाचलो इतका दवाखाना. तापच दाडू केला. हा. हा. दवाखाना हापसा होता. इतका दवाखाना तिथं अबे, झाला दवाखाना जाऊ दे, पण तू तपासलं. मग तर कसा इलाज केला तुला? बेडका, लघवी, रक्त घेतलं तपासून. हा. गोळ्या दिल्या 6 वाजता. म्हणजे टीव्ही झाली. हा. ताट ताब्या सुद्धा व्हायला 3 वर्ष खाल्ला. हा. भाकर खायची. आणि शेतामधलं काय औषध बाबा लावत होतीस रानामधलं? औषध का हा. काय बी खायचं. हा. ते खायचं. आता ते नाही बघ. हा. शेतातलं काय अडकाण्या खाल्ल्या गेल्या तेव्हा दुष्काळीत काय बी खाल्लं. हा. भाकरी करून. आणि समजा एखाद्या माणसाला जखम झाली, आता मलम निघालेत, पहिलं तुम्ही काय लावत होता? ते काय मग दगडीचा पाला, उतरडीचं दूध, उतरंडी? मोगल्याचं दूध उतरंडी काय तोंडातल्याला. असते ते? मोगड्याचं झाड आहे का? उतरडीचं झाड आहे. आता योग ते खाते पाला कॉकल्यामुळे. हा. दवाखान्यात जास्त जात नाही तुम्ही? कोणा ते दवाखान्यात. हा. आता खोकला गोळ्या आणून देतोय. हा. आणि काय त्याची भाजी सुद्धा खाल्ली. काय कशाची? त्याचं नाव ते ना मला. चिलाची? तिला तिथं भाज्या खाल्ल्या, भाजीला तर वाचला. हा. इतकाल्या भाज्या आणून खाल्ल्या. दुष्काळीमध्ये मिळत होतं खायला? बेकाऱ्याने सुद्धा. मग दुष्काळामध्ये काय खात होता नेमकं? काय बी विकत आणून खायचं. जवळ दुकान असतं कोपनच, त्याच्यात बेसायच्या भेटत भाज्या. होत? पैसे होते का तेव्हा विकत आणाय? तीच 4 आणे 8 आणे. हा. माझ्या आणि एवढं काम काय करत होता? 10 पैशापासून काम केलं रे. हा. तिघीत घ्यायचं खुरपायला. हा. तिघी बाजी कोणती? गया. हा. वजीरता हा. तिघी मध्ये एक काकडी पाहिजे. तेव्हापासून काम केलं. हा. रोज व्हायचं झालं म्हणजे काय होतं का, साखर कोणी खात नाही. आता वर्ष आपल्याला साखर झाली. आता किती रोज दवाखान्यात. तुला साखर बिकर काय रोग आहे का तुला? मला आहे रोग आता कशाचा बऱ्याच. काय? खायचं रागायचं. बरं आहे, चांगलंय मग. आणि पहिले खोकला आला तर ते उतरडीचा पाला खाते. भाजी कोणती करत होतो भाजी? कांदा कुदराची, काटा वाटाची, पात्र्याची, आंबाडी. हं. अशा बऱ्याच भाज्या होत्या. कशाची भाजी करून नेली की सकाळचं भाकर माळवत गेली. हा. अनुभव पण खायची भाजी. हा. आता भाज्याच नाही बाबा, काय खावा फवाऱ्याला जड आल्या.
हा, पात्र्याची भाजी का वाटली तर नाही. हा, आपल्या शेतापाशी एवढी भाजी निघत होती. हा. मग आता होत खळची खळ होत पत्र पाहायच्या शेतापाशी. तर अशा प्रकारचे जे काही आहे जुने औषधं बरेच होते, पण आता आपल्याला बी सध्या दवाखाना निघाल्यामुळं दवाखान्यामध्ये माणूस प्रत्येक चाललेच. पांढरा पडीचं फुला रोटीचे फुलं हा, खाते ना. आता मला सांगितलं मुसलमानला डागले कोबडीच्या. जुने औषध असे बरेच आहेत, बरेच झाडपाले होते, बरेच होत खातेत अजून बी. आणि चिजाच्या झाडाची बुकणी कशाला, खपल्याची बुकणी कशाला करतो? शेताच्या राहिले भाज्या कशाला? दुखाला लावायला, हा, दात घासायला. दात कसं काय करतो? मीठ मीठ टाकायचं, कोटायचं, दात घासायचं. काय होतं कशात? बापाला? शेताची सार चाल. वस्त्रगाळ करायचे. बापाला बी टाकली की पायावर तरी हं, उगाच मिळवला का काय बी टाकलं. हं, हं. त्या रोटीच्या दुधानं काय होते? अति होत, कमी होते. भरून येते. ह्याला सुद्धा लावलेलं हाताला लावित. कमी होते. तर अशा प्रकारचे जुने दवाखाने उपलब्ध नव्हते म्हणून लोक करायचे, आणि आजही ते आता दवाखान्याचे बरेच काढला औषध कोणी उपचार काय आहेत, आणि आता पण जास्त वापरत नाही. आता प्रत्येक काही झाले की दवाखान्यात गोळ्या दवाखाना गोळ्यांची सवय माणसाला लागली आहे. पण कुठेतरी गोळ्याची सवय न लावून घेता जुन्या माणसाकडून आयुर्वेदिक उपचार विचारून घेऊन जर स्वतःहून जर प्रथम उपचार केले, तर त्याच्यावर सुद्धा आपल्याकडे इलाज होऊ शकतो. हे याच्यातून, या व्हिडिओतून आपल्याला सांगायचं होतं. तुम्हाला काय वाटते या सगळ्या गोष्टीबद्दल? या आजीच्या याच्यावर, सगळ्या माहितीवर तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.